हाय, मी पूर्वी भावे. घेभरारीच्या नवीन एपिसोडमध्ये आपलं स्वागत. दिवाळी आता चांगलीच जवळ आली आहे, तेव्हा दिवाळीच्या तयारीच्या दृष्टीने आज आपण साड्यांचा एक वेगळा प्रकार पाहूया आणि त्याचबरोबर ज्वेलरीची सुद्धा एक सुंदर व्हरायटी पाहूया. सुरुवात करूया या एपिसोडला. रिसायकलिंग हा शब्द खरं तर आपल्यासाठी नवीन नाही आहे. रिसायकलिंग हा शब्द आपल्यासाठी नवीन नाही आहे. रिसायकल्ड कागद आपण नेहमीच वापरत असतो. प्लास्टिकचं रिसायकलिंग झालं पाहिजे असा आपला नेहमीच अट्टहास असतो. पण आज मात्र आम्ही तुम्हाला रिसायकल्ड साड्या दाखवणार आहोत. या साड्या पश्चिम बंगालच्या आहेत, त्यामुळे अर्थातच अतिशय अनोख्या अशाच आहेत. आपल्याकडे एक पारंपरिक अशी विणण्याची पद्धत आहे, विविंगची एक पद्धत आहे, ज्याच्यामध्ये जुने टाकलेल्या कपड्यांना तुम्ही रिसायकल करू शकता आणि त्याच्यातनं साड्या बनवू शकता. होय, वेस्ट बेंगॉलमध्ये अशा काही कम्युनिटीज आहेत, अशा छोट्या गावांमध्ये असे काही बुनकर आहेत जे असे रिसायकल साडी बनवतात आणि त्याला खेस असं नाव दिलेलं आहे. हे खेस म्हणजे जुने टाकलेले कपडे जे असतात ते कापून त्याच्या बारीक चिंध्या करून त्याच्यापासून यान बनवलं जातं. तुम्ही इथे बघू शकता, ही साडी ही खेसची साडी आहे आणि ह्याच्यामध्ये हे जे जुन्या ज्या चिंध्या होत्या ह्याच्यापासून हे यान बनवलं आहे. ही कापलेली चिंधी आहे. तुम्ही बघू शकता, प्रिंटेड कापडं ही वापरली होती याच्यामध्ये, त्यामुळे ह्याचे वेगवेगळे रंग येत आहेत आणि हे खेस त्यांनी हे जे यान आहे हे त्यांनी याच्यामध्ये विणलं आहे. आता हे कॉटन बरोबर, ही साडी जी आहे ही कॉटन बरोबर त्यांनी विणली आहे. ह्याला हा जो यान आहे हा त्यांनी नवीन घेतला आहे आणि हा जो जाडा जो यान दिसतोय कलरमध्ये हा त्यांनी खेस म्हणजे हा जुना रिसायकल्ड कापडापासून त्यांनी केलेला हा यान आहे. याचे वेगवेगळे पॅटर्न्स करू शकतात ह्याच्यामध्ये. ते तुम्ही बघू शकता, इथे हे 2 लाईन्स जसे दिलेत तसा हा इथे एक पट्टा ॲड केला आहे. ह्या चिंध्या तुम्ही इथे या ज्या लटकताना दिसत आहेत इथे या विविंगमध्ये ह्या कापण्यात येतात आणि हे वीव केलेलं असतं, विणलेलं असतं, त्यामुळे हे अजिबात निघत नाही. हे असं क्लीन होऊ शकतं. याच्यामध्ये वेगवेगळे रंग आपण करू शकतो. या कॉटन बरोबर त्याला मिक्स करू शकतो, कॉटन सिल्क बरोबर आपण त्याला मिक्स करू शकतो. या साड्यांची रेंज अतिशय रिझनेबल आहे. साधारण एक 3000 ते 3500 ब्लाऊज पीस सोबत ह्या मिळत आहेत आणि हे कॉटन सिल्क बरोबर केलेला हा एक प्रकार आहे. ह्याच्याबरोबर ब्लाऊज पीस नाही दिला आहे, कारण ह्याच्यात साडीतच आम्ही ब्लाऊज पीस ठेवला आहे. ह्याच्यामध्ये पण तुम्ही बघू शकता, हे वेगळे जे यान्स दिसत आहेत प्रिंटेड कापडापासून, जुन्या कापडापासून हे बनवलेले आहेत. ह्याला ही मेन साडी आहे, हा पल्लू आहे आणि ह्याला हे असं ब्लाऊज पीस दिलेलं आहे. ह्या रिसायकल साडीजना अजून थोडं त्याला हेवी लुक देण्यासाठी त्याच्या साडीच्या मधोमध मी कांथावर करवून घेतलं आहे. तिथल्या गावातल्या बायका खूप सुंदर कांथावर्क करतात. ही खेसचीच कॉटनची साडी आहे. हे तेच रिसायकल्ड यान्स आहेत. याची स्टार्टिंग रेंज साधारण 4000 पासून सुरुवात होते. जसं काम ह्याच्यावर असतं, जेवढं याच्यामध्ये यान्स विणले असतात एकत्र त्याच्यावरती याची कॉस्ट अवलंबून असते. कॉटन आहे, लाईट वेट आहे आणि अतिशय रिझनेबल आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे रिसायकल्ड आहे. जुने आपण टाकून दिलेल्या कपड्यांपासून केलेल्या या यानपासून या साड्यांचं त्यांनी हे क्रिएशन केलेलं आहे. त्यामुळे आपल्या वॉर्डरोबमध्ये आपण एक वेगळा लुक, हा अर्बन लुकसाठी या साड्या खूप छान वाटू शकतील. तेव्हा आपल्या वॉर्डरोबला अशा काही जरा वेगळ्या हटके अशा कॉन्सेप्ट साड्या आपण नक्कीच ॲड करू शकतो.